मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे पटकन आणि कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत। इथे मी साध्याच बाहीचं पेपर कटिंग घेतलेलं आहे। उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे उंची माझी 5 इंच आहे। इथे मी समोरच्या बाजूला काठाची पट्टी सुद्धा जोडणार आहे, 4 इंच उंचीला आहे आणि लांबीला जेवढा तुमचा दंडगेर असेल तेवढे आहे। आता इथे बघू शकता बाही डिझाइनसाठी कपडा घेतलेला आहे। ते मी ब्लाउज पीस मधला अशी घडी करून घेते, म्हणजे एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे। आता ह्या बाजूने इथे मी लांबीला 20 इंच ठेवलेला आहे कपडा, बंद घडी आहे, लांबीला 20 इंच आहे, लक्षात ठेवा। आता पेपर कटिंग असं ठेवून घेते आणि उंचीला थोडंसं जास्तीचं ठेवा। पेपर कटिंग पेक्षा 1.5 इंचाने जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण असं ठेवून बघा, वरच्या बाजूला आपलं तेवढं शिल्लक राहिलं पाहिजे। आता अशी घडी करून घेतलेली आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। थोडासा कट देऊन घ्या ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला, बरोबर असा मध्यावरती कट देऊन घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 2-2 इंच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे, 2 इंच। या सुद्धा बाजूला मी 2-2 इंच असं मार्किंग करून घेते, एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्या मार्किंग वरती आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत। आता इथे मी असे कट देऊन घेते, म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला आपलं मार्किंग होणार आहे, त्यासाठी एकसारखं होऊन जातं। आता बघू शकता ह्या सुद्धा बाजूला आपल्या इथे परफेक्ट मार्किंग झालेलं आहे। मध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे, इथे वाटलं तर मध्याचं मार्किंग करून ठेवा, म्हणजे चुकणार नाही त्यासाठी। इथे फक्त आपल्याला इथे मध्याचं मार्किंग लक्षात ठेवा। आता आपण कट दिलेलं 2-2 इंचाचे असे पकडायचं, एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे। एक प्रकारचे म्हणजे आपल्या इथे चुन्या पडल्या पाहिजेत ते लक्षात ठेवायचं आहे। एकावरती एक असं ठेवून घ्या, त्यासाठी आपण 2-2 इंचाचे असे कट सुद्धा देऊन घेतलेले आहेत। आता हे अशा पद्धतीने पकडायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने आपण हे 2-2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, असं एकावरती एक असं ठेवून घ्यायचं। ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या, एकसारखं आलं पाहिजे एकावरती एक, तेव्हा तुमची बाही डिझाइन इतकी सुंदर दिसणार आहे। त्यासाठी असं एकावरती एक सावकाशमध्ये एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे। एक बाजू झालेली आहे, आता ही आपली दुसरी बाजू। ह्या बाजूला मध्याचं मार्किंग आपण केलं होतं ना, ह्याच्यावरती असं अर्धा इंच अंतर ठेवा, एक चुनीमध्ये अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे। नंतर असं ठेवून घ्या एकसारखं। वाटलंच तर काय करा, पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे ना काय होईल तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी। आता मी ह्याच्यावरती एक शिलाई देऊन घेते, एक बाजू करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे, असं पकडायचं आहे, अर्धा इंच अंतर ठेवा, म्हणजे काय होईल तुमची बाही डिझाइन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आणि इथे मी असं पकडलं आणि एक शिलाई देऊन घेते सावकाशमध्ये। वाटलंच तर काय करा, पिना लावून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी। बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आणि व्यवस्थित झालेले आहेत। आता इथे बाहीचं पेपर कटिंग घ्यायचं आहे, मध्यावरती मार्किंग करून घ्या। आता ह्या सुद्धा बाजूला असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी असं ठेवून बघा, मध्यावरती बरोबर आपला आला पाहिजे, असं ठेवून बघा व्यवस्थित आहे का। फिटिंगच्या बाजूला सुद्धा आपलं पुरलं पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा असं ठेवून बघितलं, ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झालं आणि ह्या सुद्धा बाजूला आपले इथे व्यवस्थित झालेलं आहे। आता पिना लावून घ्यायच्या आहेत, इथे सुद्धा लावून घेतली आणि इथे सुद्धा, म्हणजे काय होईल शिलाई करायला सोपं पडेल त्यासाठी। आता इथे सर्वात आधी मी दंडगेरची बाजू तयार करून घेते। सरळ लाईनीमध्ये आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला ज्या पद्धतीने आपल्या इथे बाहीचा आकार आहे त्या पद्धतीने, म्हणजे काय होतं कपडा सरकत नाहीये त्यासाठी। आता इथे मी दंडगेरच्या बाजूचा जेवढा माझा शिल्लक कपडा आहे एका लाईनीमध्ये कट करून घेते, म्हणजे बाहीच्या एका लाईनीमध्ये। आता इथे मी समोरच्या बाजूला काठाची पट्टी जोडून घेते, अर्धा इंच पकडते आणि जोडून घेते। आता ह्याच्यावरती आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप बरोबर आपली इथे पट्टीवरती बसली पाहिजे
आता इथे मी पूर्ण पेपर काढून घेते. इथे मी पूर्ण पेपर काढून घेतलेला आहे. आता इथे आपला तेवढ्याच लांबीचं बाहीची उंची मोजून घ्या. बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे आणि तेवढ्याच लांबीचा उंचीचा बरोबर अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडत पकडत जोडून झालेलं आहे. आता बरोबर इथे अस्तरच्या कापडावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकून झालेली आहे. आता अस्तरचा कपडा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे बरोबर असं पकडायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्या. आपण मगाशी पेपर कटिंग ठेवून घेतलं होतं, ह्याच्यावरती बाहीचा आकार सुद्धा आलेला आहे. त्यानुसार इथे अस्तर असं जोडून घ्या. जोडून झालं आणि जेवढा आपलं वरच्या बाजूत शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. मध्यावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.